आता तुला इथं बांधलंय सावलीला काय बस इथंच. मला पण बाहेर जायचंय. शांती काय करते घरामध्ये? बाई हे कुठं बसले जाऊन काय माहिती. इकडं मागं असे सकाळी सकाळी अशी गाय राहते कामाची. झोपातून उठत येतं यांना आथरून सुद्धा गोळा करता येत नाही. सगळं बसत्या मावर टपून. शांते काय करते? आले का? हा खाव झोपातून उठून लगेच निघून जाता. तुम्हाला हे ब्लँकेट गोळा करता येते नाही का? हा आता काय मी मोकळा बसलो होतो का बाहेर जाऊन? उठा त्या लगेच सुटा त्या बाहेर. काम नाहीत बघ नसते मला काय. ते सगळं जाऊ दे. मी काय म्हणते शांतीकडे, तुम्हाला माहिती आहे ना शांती बरोबर आवरून गेली सारखं बाजूला. हा सरकत घे घे आवरून घे. त्याच्यावर झोपा त्या गाबाळ्यावानी तर झटकती सुद्धा नाही. आता ते माझं काम आहे का? माझंच काम आहे ते. आणि मग कोणाचं काम आहे? झोपायला बरं आहे तिची माहिती येते. झालं का तुझं उरकून? झालं ना? काय म्हणते बोला. मला तुझ्याबरोबर बोलायचं होतं थोडं. बोला ना मग. 2 दिवस मी बाहेर चाललोय जरा. काला? विठ्ठलाचं दर्शन घ्यायला हा का? पंढरपूरला. बाय 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 बाय. लग्न झाल्यापासून कधी विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेले नाही. आणि आज बरं तुम्हाला विठ्ठल दिसला. कसं आहे म्हणलं देवाच्या पाया पडून यावं. आषाढी एकादश नाही का? हा बुधवारी बघ 17 तारखेला. हा आहे ना 17 तारखेलाच आहे. त्या काय मी सकाळीच पाहिलं कॅलेंडर बघ ना कॅलेंडर मध्ये. हा आहे ना. आणि एकतर गावातले सगळे जोडीदार चाललेत. हा मग विचार होता माझा पण मी पण जाऊन येतो. हा का? कोण कोण चाललंय? हे गावातले आपल्या ते सखी आहे, ते तुके आहे, हा ना. हा नामदेव आहे, ते पंजाब पण आहे. त्या सख्याला आणि त्या तुक्याला. हा अजून कोणता? स्वाम्या गोम्या. अख्खा गाव तुमचा मित्र. हा एकालाही काम ना धंदा नाही. अगं ती पण त्यांच्या घरी काम करतातच. निघाले त्यांच्या संग पंढरपूरला लगेच. तू आता काय देवाला जाता जाता तू माझ्याबरोबर वाद घालणार आहेस का? इडा एवढी तुमच्या समोर रुक्मिणी असताना काय गरज आहे तिकडे पंढरपूरला जायची? अगं हाय माझी रुक्मिणी. आणि मग पण कसं इटख्याला भेटून आलं पाहिजे महत्वाचं. इडच माझ दर्शन घ्यायचं का? झालं तुमचं पंढरपूर. हा तुझं दर्शन घेऊ का आता? आणि मग वा ग वा चांगलीच रुक्मिणी झालीस तू. मग काय झालं? बायको म्हणजे देव राहती. नवरा कसा देव राहतो तशी बायको पण देव राहती. होय मग हायला जगाची रीतच वेगळी झाली. पहिली माणसं आहे ना म्हणजे बाया नवऱ्याच्या पाया पडत होत्या. आता नवऱ्याने पाया पडायचं का? हा आता काळ बदललाय. काळ बदलला. पहिलं काय होतं? डॉक्टर कोण होतं? मुलगा. इंजिनियर कोण होता? मुलगा. पायलट कोण होतं? मुलगा. सगळ्या क्षेत्रात कोण पुढं होतं? मुलगा. आता कोण पुढे? सांगा लवकर सांगा. आता मुलीच आल्यात ना पुढे. हा मग पहिलं दर्शन कोणाचं घ्यायला पाहिजे? नाही म्हणून आता तुझं दर्शन घेऊ का? हा बरं मी विठ्ठलाला जाऊन पहिलं त्याचं दर्शन घेतो आणि तिकडून आले तुझं दर्शन घेतो. म्हणजे तुम्ही खरंच चालले काय? हा अहो घरी कामधंदे पडले काला जात बसत्या. हे बघ काम आहे ना मी आले तिकडून करतो. तू पण काही जास्त त्रास करून घेऊ नकोस शांते. तशी काम आहेत ना सगळी बाहेरची कामं मी उरकलेत बघ. आपल्या जनावरांना चारा बिरा सगळं आणून ठेवलेलं आहे. 2 दिवस तुला काय चारा गवत काय आणायची गरज नाही बघ. या बाय मी काय म्हणते सगळे काम तुम्ही उरकले ना. मग असं करू वाटलं तर मी येते मग तुमच्या संग दर्शनाला. आता तू येते का? पांडुरंगाच्या. अगं तू येऊ नको. मग एक तर तिथं गर्दी किती. तू नाजूक हरवली बिरवली तर मला किती त्रास होईल. मला कोण खातंय तिकडं? अगं गर्दीला आहे तिथं जवळजवळ पंढरपूर आहे ना. आता नाही म्हटलं तर 20-25 लाख माणसं आहेत. असू द्या की मला येऊ द्या तुमच्या सोबत. तुला आहे ना मी परतच्या आषाढी एकादशला घेऊन जाईल. कोणत्या? पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी तर मी जगते का मरते? नाही दोघं वारीला जाऊ आपण. तू कशाला काळजी करते? अख्खी वारी महिनाभर करू. आणि काय हो मा काय तुम्हाला काय वजन हो राहिलं का? अगं वजन आहे ग पण कसं आहे आता मी मित्रांबरोबर चाललोय ना. त्यांच्यात कोण बाई माणूस असतं तर नेलं असतं. नक्की मित्रांबरोबर चालले ना? मग तुला खोटं वाटतं फोन लावून देऊ का? नाही फोन नका लावून देऊ. तसे तुम्ही चांगले खोटं नाही बोलणार माशी कधी. विश्वास आहे ना माझ्यावर? हा नाही विश्वास आहे तसा. तुम्ही कधी आतापर्यंत मला कधी धोका नाही देईल नाही. आणि मग बरं शांते माझे मित्र वाट पाहत बसलेत बघू. हा का? त्याच्यामुळे मला गेलं पाहिजे. लगेच निघते? हा मग काय. बरं जा आता कसे देवाच्या कामाला चालले ना म्हणून तुम्हाला मी आडवीत नाही तर दुसरीकडे निघले असते ना कुठं लग्नाला याला त्याला तर जाऊनच दिलं नसतं. मित्र कशाला तुला सोडून गेलो असतो? हा मग तेच म्हणते. नाही पण जा म्हणतेस तू. हा मला पैसे कोण द्यायचं? तुमच्याकडे आहे ते पैसे?
माझ्याकडे कसलं शांत आहे, अख्खा दुधाचा पगार आला की तुझ्याकडे देतो, शेतीतलं काय पीक आपण इकलं तर ते सगळं पैसे तुलाच देतो मी. सकाळी दूध घालून आले ते पैसे दिले कुठं मला तुम्ही? अगं ते 10 दिवसाला पगार भेटतो माहिती आहे ना तुला. मग तो आता 10 दिवसांनी देणार आहे का? हा आता हे बघ खिशात माझ्या काहीच नाही, अख्खा खिसा मोकळा आहे बघ, या वरच्या खिशात खिशात. पण बघ बघ हे बघ, तुला विश्वास नसेल तर बघ आहे का. मग तुम्हाला किती पैसे लागत आहे आता? दे जास्त कमी जरा 10-20 हजार असले तर दे. बरं देते 1000-1500 रुपये. 1000-1500 काय शांती बोलते. अगं मित्र चाललोय आम्ही, ते गाडी डिझेललाच आम्हाला ते 2-3 हजार रुपये भरायला लागते. या बाय जास्त खर्च करायचा नाही तिकडं, देवाच्या दर्शनाला चालले ना फक्त दर्शनच घ्यायचं, रिकाम जाय हॉटेलमध्ये घे दारून घे बिस्लाऱ्यान, फालतू खर्च नाही करायचा. दारू तुला माहिती आहे ना, मी दारू कधीतरीच पितो, ती पण घरीच आणून पितो ना. देते मी तुम्हाला पैसे पण जास्त नाही देणार. दे तरी पडदिशीनं, जास्त देणार नाही. या बा बरा 1.5 म्हणले होते पण 2000 दिले. बस 2,000. हा बस झालं 2000 माणूस पार दुसऱ्या देशात जाऊन येते. चला हा हा काय वरचं दिलं असतं तेवढं तर. हा ते 100 रुपये मला लागत आहे, ब्युटी पार्लर मध्ये जायचंय मला. हा का? हा बरं ब्युटी पार्लरला जा आणि तू तुझी काळजी घे, घरात मस्तपैकी पोटभर खा बघ. हा हा मी काय 2 दिवस येणार नाही, हा तसा फोन करीन मी तुला. बरं फोन करीत राहा बरं का. हा, फोन कर. मला काळजी वाटत ना हो नाही तुमची. फोन तुला आहे ना तासाला फोन करतो. हा बरं बरं, चालेल. येऊ का मग मी? हा या मग लवकर या. हा ये. हं. बाई काही माणूस एवढ्या दिवसापासून कधी नाही गेलं पंढरपूरला, पण या वर्षी इच्छा झाली दर्शनाला जायचे. जाऊ दे गेले तर देवाला जाताना कधी अडथळा नाही आणू, वर्षातून एकदा येते आषाढी एकादशी. जाऊ दे मग दिले 2000 रुपये गेले निघून. आता चला आता मी बी ना तिकडे ते वासराला पाणी बिणी दाखविते. बाई या माणसाला आता डबा द्यायचा, मकर गागाट करतील. आज लय लेट झाला आवरायला धुणं पाणी. एक तर म्हातारीचं लेट चालू राहतं, चहा दे पाणी दे, सारखं काही ना काही काम राहतच बाई. बाई उडीद फुकलाय एकदम मस्त उतारलाय. आता आहे ना फक्त आहे ना थोडं हलवून देते, अजिबात गबाळ नाही का काही नाही, काडी सुद्धा नाही, नुसतं हलवायचंच काम आहे. हे असते तर मस्त 2 जणांनी ना पटापटा पटापटा दिला असता हलवून, पण काच गेलं माणूस पंढरपूरला जाऊन बसलं. शांताबाई बाई काय ग स्वाती? काय बडबड चालली? काय नाही बाई, हे उडीद टाकलाय मस्त उतारलाय. हा मस्त उतरलंय. घाण नाही काय नाही, पण म्हणले देवावर खाली करून जरासं. तुम्ही एकटेच आजभर राहिले भाऊ कुठे? ते गेले पंढरपूरला. पंढरपूरला गेले? हा तुम्हाला नाही घेऊन गेले का? अगं मी म्हणत होती त्यांना मी बी येते, पण काच मला म्हण काला येते गर्दीत चुकशील आणि आमकं होईल. म्हणले जाय बाबा. ते आहे आता घरात करणार सरणार तुम्हीच. हा आणि कसं घरी वासरण ते या असं रानातले काम आपले 2 जणांना जाऊन कसं जमल. हा ते आहे बघ. हा तू कुठं चालली? अहो आज मला ना आवरायला लय लेट झालं, धुणं पाणी सगळं. हा त्याच्यात म्हातारी आमची लय वैताग देत होती, सारखं चहा दे पाणी दे जेवायला दे. तुझी सासू ना? हा दुनियाच्या आधी तिला भूक लागती. हा बाई स्वयंपाक करूच त्या म्हातारीला दम नाही माहिती का. लय खोडशाळ आहे ग बाई, सारखी तोंड करीत राहती. सारखी तोंड करीत राहती. माई सासू अशीच होती, दिली उचकून म्या. रायबाई म्हणली तिकडं वायली मरदी तिकडं. आता डबा द्यायला चालले त्यांना. हा ना आता त्यांच्या 4 शिव्या खावा मी. हा मग आता टाइम झाला ना ग. हा ना ते लोकांचं 2-2 टाइम झालं खायचं. 2-2 टाइम झाला आता मकर खवडन माव पा. मी तर 2 वखत जेवले सकाळपासून. हा का? हा मला नाही बाई भूक लागली आवरत. हे पावसा पाण्याचं जास्तच भूक लागती. जाय बाई नाही तर तो नवरा खवळल तो आवच. हा येऊ का? हा जाय मी घेते हे हालून जरासं इकडं. हा थोडं गावताड आहे ना, घेते काढून. काय बाई स्वाती आताशी चाली नवऱ्याला डबा घेऊन. 2 वाजत आले, बिचारा मरमर वावरात काम करतो. बाई मानावरा असता तर लगेच शा द्यायला सुरुवात केली असती. सुंदरेला किती वेळ झाला? अय सुंदरे, अय सुंदरे, काय करते? ये लवकर. हो लघवी करायला गेलते. एवढा वेळ लागतो का मग? आणि मग चल घर तर आलंय जवळ. किती लांब आहे अजून? हे काय जवळ आहे. मग चला ना. सुंदरे कसं वाटलं माझं गाव तुला? हो एकदम मोकळं आहे. हो मस्त आहे ना? हो हवेशीर आहे. हो हा मग
का हो दानी हा इकडं तुमच्या तिकडं माल सुद्धा आहे हा ना? हा मग नाही छान आहे बरं का तुमचं. हे काय शेती सगळी आपलीच आहे. हा का? हा नाही नाही चांगलं आहे मला करमल इकडं. हा हे बघ इथं आहे ना बिरोबाचं मंदिर आहे आपलं. इड हा हे केव्हा बांधेले? हे माझ्या आज्यानं बांधलंय. हा का? हा लय जुनं मंदिर आहे. हम्म. नवसाला पावतो. हा ना? हा चल पहिले आपण बिरोबाचं दर्शन घेऊया. हो घेऊ ना चला ना. धनी तुम्ही सांगशाल तसं वागल. हा बरं ये. हे दर्शन. हो घेते ना. बिरोबा महाराज की जय. हो मस्त आहे बर का. कसं आहे मंदिर? हो मला खूप आवडलं इकडं. हा ना हो. सुंदरा हा झालं ना देवदर्शन? हो झालं ना. हो हा, चल मग बरं. चला चला. चल आता घरी तर गेलं काय आता काय नाही. चल हे बघ हं? हे इथं सोयाबीन लावला ह्यो. ये इड का? हा ही सोयाबीन आहे का? सोयाबीन आहे. आणि हे बाई काय हो दानी? हे कांद्याचं रोप आहे. हो हो. हा अजून काय काय लावलंय तुम्ही? हा तिकडे मका लावलाय. खाली. हा परत मिरच्या लावल्यात. मग दानी तुम्हाला अशी जमीन किती हो? जमीन भरपूर आहे आपल्याला तशी. हा ना? हा पोटापुरती आहे. हा का? 16 बिघा आहे. 16 बिघे? हा हो लई हो. ए सुंदरी हं? मी काय म्हणतोय हा बोला ना दानी बोला. हे बघ आमच्या गावातले माणसं आहेत ना हम्म. त्यांच्या नजरा लय वाईट आहे. हा का? एक तर तू एवढी सुंदर गोरी पान. हा कोणाची नजर लागली ना तर लय बेकार होईल. आणि माणसं गावात लय पापी आहेत बघ. हो दानी मी काल त्यांच्या का पाहिल. पाण्याचा तुझा प्रश्न नाही पण ती बघणार ना. हा समोरचे बघणार. आता घरी गेली ना चेहरा झाकूनच ठेवत जा. काय मलाच फक्त चेहरा दाखवायचा बघ. बाकी गावात कोणाला चेहरा दाखवायचा नाही. म्हणजे झाकूनच ठेवायचा. हा अहो काय धनी. नाही बाहेर येता नाही ना पदर असा पूर्ण झाकून घेत जा. काय धनी हा मी तुम्हाला एक बोलू का? हा बोल ना सुंदरी. हो आता चला ना मला आहे ना खूप खूप भूक लागली हो. भूक लागली ना. हम्म. हे काय घरी तर आलोच आहे आता. अहो घरी काही लगेच जेवण भेटाल का आपल्याला? तू कशाला काळजी करते? जेवण तयारच असेल बघ. हा ना? हा नाही पहिला आहे हा. ना पहिला चहा पिऊ. बर खूप आंबल आला आता चहाचा. चहा प्यायचा आहे का? हम्म. बर चहा पिऊच आता आपण. चला ना मग हा मी काय निघालच आहे ना मी पण. चहा पिऊ थोडं बसू गप्पा मारू. तू प्रवासात लय दमले असशील ना सुंदरी. हा ना काय झालं मला बसायला लागती. हा मग मी पोटा असं नको नको तरच झाला. नाही तुला लयच तारा झाला सुंदरी. चल चला. पहिले घरी चल आता. हा चला तुम्ही चला ना. हा हे काय तुम्हाला रस्ता उरकणार. उरकतोय. झालं बुवा एकदाच वावर बांधून. आता काय डोक्याला ताण नाही राहिला. तर आता पाऊस पडला पाहिजे. च्या अरे हे कोण आहे रे? अरे नवीनच जोडपं दिसतंय. जाऊन तर विचारून पाहतो. ओळखीचं तर वाटू राहिलंय मला. गंगाराम तू? हा काय ओळखलं नाही मी तुला तर. ओळखलं नाही. नाही ना. याला गावातला जोडीदार आहे आपण जीवाचा जीवलग. तरी तू ओळखलं नाही. अरे डोक्याला एवढं मोठं बाशिंग बांधलं हा त्याच्यामुळे मला ओळखूच नाही आला तू. हा का? हा धनी हा कोण आहे? हा माझा लहानपणाचा जोडीदार आहे शरद. हो का? हा या कोण? हे ओळखलं नाही का तू पण? नाही ना. अरे लग्न करून आलो ना मी दुसरी बायको. दुसरी बायको आणली हा आणि पहिलीला काय झालं? हाय ती पण घरी. 2 बायका? हा हायला भारी काम आहे बरं आलं. मग काय करायचं आता. हा वहिनी कुठले आहे तुम्ही? आम्ही चापडगाव. सापडगावचे आहे का? हा. त्या करंजगावकडचं? हो चापडगाव. हा मग काय लय लांबचे आहे मग तुम्ही. हा मग आता मग यांचं आणि माझं प्रेम होतं. किती दिवसापासून? तरी 2-3 वर्ष झाले. 3 वर्षापासून. हा, मग वहिनीला माहित होतं का? नाही वहिनीला काय माहित नाही. आता मला त्याचं टेन्शन लय आलंय. मग वहिनी गेल का घरात आता? आता घरी तर गेलंच पाहिजे. बघू आता घरी गेल्यावर कसं काय होतंय ते. बरं जा मग. वहिनी हं? एखादं नाव तरी घ्या. नाव? हा अहो मला नावच येत नाही हो. नाही नाही ना. नाही असं नका करू. नाव घेतलं पाहिजे तुम्ही. वहिनी हं? तुम्ही लाजू नका. घ्या नाव घ्या. हा घेते हा. हो पण मला नावच येत नाही हो. नका लाजू बा. हं? सुंदर हं? कशाला असते. घे नाव.
महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाकून हा गंगाराम पाटलांचं नाव घेते तुमचा मान राखून. वा 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 वा. चांगलं मस्त आहे नाव बरं का? मस्त आहे मस्त आहे. गंगाराम तू घे ना. मी पण घेऊ का हा मग म्हणजे आता मला पण नाव घ्यायला लागेल का हो घ्या घ्या. तो लग्नाच्या वेळेस काय मी नाव ऐकेल नाही, आता या लग्नाच्या वेळेस तर नाव सांग मला. बरं बरं घेतो मी पण नाव. इथून तिथून पेरला लसूण हा हा आणि सुंदरीला आणली गाडवा बसून. हो धनी धनी. आणि नाव आहे ती. हो नाव मग मी का गाडो आले का तुमच्या माग बसून. हा ग, नाव आहे ती. आता मला येत नव्हतं तेवढंच नाव आलं. बरं जाऊ दे आता लाडके माय धनी नाही का. बरं बरं या मग. बरं येऊ का शरद? हा येतो संध्याकाळी चहा प्यायला. हा ये. या या बरं बरं येतो. माझ्या हातचा एकदा चहा पिऊन पहा तुम्ही. बरं बरं आजच संध्याकाळी येतो मग. या या या. सुंदरे हा चल घरी आता. चला ना धनी तुम्ही. आईला गंगारामचं भारी हो. हा 2-2 बायका आपल्याला सध्या एक भेटा ना. आता या वहिनी घेत्या का नाही काय माहिती यांना घरात. घेतलं म्हणजे बरं होईल. यांची गंमत पाहिलं ना मी संध्याकाळी चहा प्यायला जातो. आता पहिलं आहे ना पाणी लावतो, नंतर संध्याकाळी यांच्याकडे जातो. बाई चला आता आहे ना, झाले कपडे धुवून. भूक लय लागली. एक तर आज आषाढी एकादशीचा उपवास आहे. खिचडी करायची, साबुदाणे टाकेले भिजत, पण हे कपडे लय पडले होते. एक तर खिचडी खाली ना मग लय सुस्ती येईल. त्याच्या आतच म्हणले आधी धुवूनच घ्यावा. झाले आता वाळते टाकले. जाते आता मस्त चिकाट चिकाट खिचडी करीते आणि 2-4 केळं घेते आणि मस्त खाऊन घेते. आता लय चक्कर यायला लागले. अय बाबा थांब. तो मालक अजून येईना. याला गवताळ आणायचे कापून का चराया सोडावं का बाई घडीभर. सर बाजूला सरक ना. काय करावं बा याला. काय मरीड ते तर मला तर हातच लावून देत नाही. मरू दे बसू दे घडीभर मग जाईल. याला थोडंसं गावात कापून आणील. आता काही जावा ना मला. खिचडी खाल्याशिवाय जाणारच नाही. सऱ्या सकाळचं चरत आहे. सारखं त्याला घालीत राहावा. पाणी पाच, वैरण टाक. शांते मी आलो. काय हा आलो मी. आले हो आलो ना मी. बर हे कोण आहे. हे कोण आहे? त्यांची बायको आहे मी. काय हा सुंदरी. बायको. धनी हा काय म्हणते? ही कोण आहे. ही हा ही माझी बायको शांता. म्हणजे ही तुमची बायको. ह शांता. मग मला काला करून आणलं. आता सुंदरे हा मी तुला पहिलं सांगितलं होतं ना. हो सांगेल ना. हा मग ती हीच आहे. हीच का ती. हा काय सांगेले. हा ती आमचं सिक्रेट आहे. तुमचं सिक्रेट आहे. हा म्हणजे नेमकं काय पण मग ही कोण आहे. तुमचं हे काय अवतार आहे. या मंडुळे आणि या माळान बिळा. तुम्ही तर पंढरपूरला गेले होते ना आषाढी एकादशीला. हा 2 दिवसांनी येतो म्हणा. 2000 रुपये घेऊन गेले माकडून. हा काय गेलो होतो हा पंढरपूरला. तुला सांगून गेलो मी. हा ना हा. मला सांगून गेले ना. पंढरपूरला मग पंढरपूरला गेले तर काय तिकडून लगीनच करून लावलं काय तुमचं विठ्ठलानी. नाही नाही विठ्ठलाला भेटायला गेलो मी. हा पण इकडे रुक्मिणीच घेऊन आलो. बाय 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 बाय. काय करू आता या माणसाला. हा तोंड जोडाय जागा ठेवली नाही. हा रुक्मिणी करून आणली म्हणजे. हा लग्न करून आलं दिसत नाही का. हे बाशिंग हे हार दिसत नाही का बघ की. अहो लग्न करून आले पण का केलं लग्न. का केलं. हा आता तुला समजायला पाहिजे का केलं म्हणून. काय समजायला पाहिजे मला. होय शांते हा लय बडबड करत बसू नको. हा मग पहिले घरात जा. भाकरीचा तुकडा घे. तव्याचं काळं लाव. हा पडदिशीनं घेऊन ये. हे जेवण उतरून टाक. तिला एक तर डिस्ट लय लागली. तिचं डोकं दुखतंय. हा ना हा म्हणजे मी घरात जाऊ मग. तव्याचं काळ घेऊन येऊ. हा. हा इच्छावरून उतरायला. हा मग. हा हिला दिष्ट लागली काय. हा मग. नी. मला आहे ना लई भूक लागली. बघ तिला भूक पण लागली. बाय 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 धनीन बिनीन. काय काय नेमकं चालवलं काय. हा काय चालवलं तर. हा? हा माझ्यामध्ये काय कमी आहे तुम्ही या सटवीला करून आणलं. हा सटवी. मग सटवी म्हणती का ती. मग पाहो धनी हे चांगलंय का. नाही नाही तू सुंदरे तू थांब.
ती सटवी नाही मग? सुंदरी आहे, किती सुंदर आहे बघ. हा ना हा मग सुंदर आहे. हा जशी काही याच्यातून काढली डांबरातून जशी ऐ. सुरूप नका ती राक्षसी नाही का पुतना राक्षसी दिसती जशी ही कुठून आणली मद्रास वरून का तेलगू का तमिळ का कर्नाटक कुठून आणली सापडून होय. ती कुठनं का ना पण आता मी तिच्यावर लग्न करून घेऊन आलोय. हा ना हा बर बर तुम्ही लग्न करायला गेले होते काय हा? हा. म्हणजे माझ्याशी तुम्ही खोटं बोलले हा मी पंढरपूरला चाललो मित्रांबरोबर चाललो हा. एवढे 10 वर्ष झाले मी तुमच्यापाशी प्रपंच करू राहिले बरोबर आहे ना एवढा संसार केला थाटामाटा मध्ये केला ना. हा केला ना हा. आणि आज तुम्ही या अवदासाला घेऊन आले हा ही चवण्या धावाची ही पांढरी पाल कोणाची ना कोणाची हिला तुम्ही घेऊन आले काय कमी होतं असं माझ्यामध्ये काय तुम्हाला मी आजपर्यंत दिलं नाही का हो? हा बोला ना आता का वाचा बसली तुमची ओ धनी हो. इथं शिव्या देऊ राहिली. थांब सुंदर आहे, तू काय काळजी करू नको. मी त्या शिव्या ऐकायला आले का तुमच्या मांग? नाही 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 बाई. तिला चक्कर यायला लागली. सुंदर आहे, तू इथं ये. हा? इथं बस बस खाली. बाई तू बस चक्कर सुंदर. यायला लागली हा तू- मला कधी चक्कर आली तर मला नाही कधी असे म्हणले का बस तू इड म्हणून तिला लगेच हाताला धरून खाली बसवलं हा काय तुमच्या वागण्यामध्ये बदल झाला हो हा म्हणजे माझ्या वागण्यात बदल झाला. मग अगं शांते बोलते काय तू? हा तुला कळतं का काय? काय कळतं का तुम्हाला काय कळतं काय कळतंय तुम्हाला हा शांते काय कळतं? तिच्या समोर माझा अपमान करते का? अहो, हा हे कधीपासून चालू आहे तुमचं कधीपासून? हा? बघ काय विचारती. 3 वर्ष झाले. बाय 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 3 वर्ष झाले हा मग मी मध्ये मध्ये तुला म्हणत नव्हतं हा. का मी ह्याच्या लग्नाला जातो त्याच्या कार्यक्रमाला चाललोय तर मग मी भेटायला जायचं. माझ्याकडे यायचे ते हा ना हा. एक दिवस राहायचे. हा का बाई तुम्ही लाजा कुठं ठेवल्या हो हा लाजा कुठं ठेवल्या खुशाल सांगू राहिले थोबाडानी का मी इकडं तिकडं नाव करून जायचं आणि हिच्याकडे जायचं आणि हे सुद्धा अवदासा करत म्हणून राहिली माझ्याकडे यायचे हा? ओ धनी हा बोल सुंदरी. हिलाय ना बोलायचं नॉलेज नाही हो. बघ तुला नॉलेजच नाही राहिलं शांते. हा ना मला नॉलेज नाही राहिलं काय हा आता मला नॉलेज गेलं हा आणि पहिलं बरं मला नॉलेज होतं तेव्हा कशी शांती गोड लागायची बरं आता मी पण आहे ना तुम्ही कसे घरात राहते ना तेच पाहते मी बी नावाची शांती आता हा हिला जर मी घराचा उंबरा ओलांडून दिल ना तर मी मा बापाच्या पोटची नाही आता ओ धनी हा, तिला सांगा ना पाणी तरी पाच म्हणा. पाणी तरी घेऊन ये जा जा जा. हा माझं खेटर अटकलंय तुम्हाला पाणी द्यायला आणि जेवायला द्यायला हा आणि तुम्हाला काळा तुकडा भाकरीचा उतरवायला शांते. हा? वा रे वा बरं का तोंड बंद आहे म्हणून तू लईच बोलतीस. तोंड जर उघडला ना हा तर मग लक्षात ठेव काय होईल आणि काय नाही. काय होईल वाहू द्या ना जेवायचं ते होऊ द्या ना मी बी आता आहे ना खंबीरवाणी उभी राहते पाहू तुम्ही काय करते आता आणि घरात कशी शिरात येते होय. आणि हिला कशी ठेवीते तेच पाहते आता मी तिला बरोबर मी घरात घेतो तू नको काळजी करू. हा ना हा. घ्या ना तुम्ही कशाला बोलायला तोंड खोलायला लावतीस? धनी अगं वांजुटा लाटा काय काय बोलले वांजुटा लाटा. हो थोडस तोंडाला हात ठेवा तुम्ही धनी हा ही अशी ठेव करीत राहील का कायम? नाही नाही सुंदर तू बस. तू डोक्याला त्रास करून घेऊ नको. तुझं डोकं पहिलंच दुखतंय. तू बस फपुला बाई तुझं डोकं दुखत आता रोज तिचं डोकं दाबून दे तू हा मी पाहते ना आता कशी राहते आता ही घरामध्ये अरे तुझे करते तुम्हाला पा. हा आता सुंदर आहे, थांब तिला सांगतो मी तू आहे पद्धती. ना आता आवाजाव घालायला हा, मग आहे ना ती. आहे, आणि तुझा संबंध नाही बरं का आमच्या मध्ये बोलायचा जर बोलायचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी हा तू सांगून तू इकडे देते. सर लांब उभी राहा. माझ्या आई बापानं मला वळण लावेल यावं का करायचं बाई. हा, तुझ्या आई बापान तुला हेच वळण लावलं हा का लग्न व्हायले त्याचं जाय त्याच्याशी परत लग्न कर अगं त्या लग्नाचा उपयोग काय आहे? सांग मला. काय उपयोग आहे म्हणजे 10 वर्ष झाले लग्न होऊन झालं का नाही? हा झालं ना हा मग झालं का एखादं मुलबाळ वंशाला धनी दिलास का मला? बाई म्हणजे तुम्ही वंशाला दिवा व्हायसाठी आणलं का या माकड तोंडीला ए, माकड तोंडी म्हणू नकोस तिला. हा? हा? काय म्हणू माकड? माझी सुंदर आहे ती. बघ किती सुंदर आहे. देवा पांडुरंगा उचल रे बाबा गप गप रडू काय नको. करू आता रडू नको बस बस. माझी सुंदरी आहे माझी आमकीन मी एवढे दिवस या मेल्यासाठी एवढं केलं ते गेलं का कुठं धनी तिलाच म्हणा दोरात सोडावा आणि रडू नको. नवी नवरी घरात आली. हा
कळत कसं नाही तुला नवे नवरे तिकडे जाय ना दुसऱ्याचं घर घुस ना महापरपंचाचं काय वाटोळ करून राहिली तू पाव कशी म्हणते मी का तुमच्या माग लागून आले का तुम्हीच मला आणलं इकडे मा सोन्यासारख्या नवऱ्याला तो बिघडवलं ना गे काळ तोंडे तुला काय दुसरे कोणी दिसत नव्हते का हा तिला अजिबात काय बोलायचं नाही बरं का बाई काय पहिलं सांगतोय तुला हा माझी कधी अशी कळ नाही घेतली रे देवा आता कोणाकडे जाऊ मी कोणाकडे न्याय मागू आता न्याय मागायला चालली हा ग एखादा मुलबा दिला असतस तर ही वेळ आली असती का हा ना हा. आता ही मुला बाळासाठी केली काय हा, मग? म्हणजे धनी हा. ही वांजुटीचे का मग काय तुला सांगितलं नव्हतं वय सुंदर हा बरं वांजुटी कोणाला म्हणते? धनी काय म्हणते सुंदर ही तर आत्ताच माव हात उचलाय लागली तेव्हा लय दिवस काढायचे तुमच्या संग तू इकडे ये. होय, बस खाली तू पण बस खाली हा सुंदर बस खाली हे बघ तू सुद्धा वाईट वाटून घेऊ नको देवा काय करू आता मला तर मरायची पाळी आणली पार मी आता जाते एखाद्या हिरी जीवच देऊन टाकी ते आता नकोच मला धनी ही मावरून जीव देते काय नाही नाही तू नको सुंदर काय काळजी करू शांते माशी बोलू नका अरे इकडे माझं ऐक तरी मी काय म्हणतोय अय शांते अगं तू पण माझी बायको आहे मला काळजी आहे तुझी पण आजपर्यंत मी तुला कधी असं वाईट वागलेलं दिसलं का पण हे बघ आज आम्हाला इस्टेट आहे हा एवढे 2-2 घर आहेत सांग बरं वंशाला दिवा पाहिजे का नको अहो पण तुम्ही मला सांगायचं होतं ना का मी असं असं करणार आहे म्हणून मी तुम्हाला दुसरी बायको करून दिली असती मी गेले असते वाटलं तर निघून धनी मला काय झालं नाही नाही तू चांगली आहेस मला न विचारता तुम्ही अवदासाला आणलं का घरामध्ये हा? आणि वरून ती मला बोलू राहिली मला वाजूटी म्हणू राहिली हा का ग मी वाजूटी तुला का लय भसा भसा पोरं होणार आहे का आता तू पाहत राय 6 महिन्यातच तुला पाळणा हालून दाखिते बाई हा 6 महिन्यात पाळणा मग हा म्हणजे काय आधीच तुमचं काय म्हणजे आधीच पाळणा घेऊन आली का काय ती पोटामध्ये ते काय का असं ना बरं का हे बघ दोघींना पण मी सांभाळतो मी तुला पण सोडणार नाही तिला पण सोडणार नाही समजलं का नका तिला सांभाळा मला नका सांभाळा शांते हे काम कर हे आपण ह्या पहिल्या घरात इथं राहतो ना मग सुंदरी त्या घरात राहील हा मी एकटी नाही मी आहे ना तुम्ही मामादीच राहायचं हो तुझ्या बरेच राहणार आहे मी तुमच्याशिवाय धनी मला करमायचं नाही 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 सुंदरी मी आहे ना मी तुझ्या सोबतच राहीन पाहिलं कशी बोलती म्हणती माझ्यासोबतच राहायचं आणि मग माझ्यासोबत कोण राहील अगं शांते मी आहे तुझ्या सोबत मी पण राहणार आहे देवा असा देवासारखा नवरा होता माझा या जवळीने माया ओळून घेतली आता काय करू म्हणती माझ्याजवळच राह मला आता आयुष्यभर एकटं टाकलं का काय शांते नको रडू डोळं पुस रडू नको बरं का बरं मी काय म्हणतो शांते आता चल बरं घरात नका तुम्हीच जा घरात आता मला नाही यायचं अय शांते चल ग चल चल उठ उठ सुंदर उठ तू पण उठ नका तिच्या संगच राहा तुम्ही आता जा मला अशी बोलूच नका आता. अगं शांते तू सुद्धा माझा जीव आहेस हा उठा ना सांगते ना कारभारी ऐका ना बघ बघ ती सुंदरी पण तुला म्हणते ना उठ तू ऐक ना आता कारभाऱ्याचं हा तो घेतला ना असा मुठ्ठीत आता हा तिनं मुठीत काय घेतलं नाही एवढ्या वर्षी मी कष्ट गेले माय पाण्यात सगळे मी आज तशी तुमच्या घरात आले आली ना आमच्या संसाराचा खेळ करायला तू मी- खेळवणी तूच खेळ करशील मी नाही करणार कोण मी खेळ हा. काय हा? तू पक्की ना भीतीवरली पाले काला बोला ती हो, या बाईला सांगून ठेवा बर का तुम्ही शिस्तीत सांगा नाही तर आता माझ्या इतकं वाईट कोण नाही हा. कारभारी आव. हिला मर्यादा तरी आहे का तुमच्यावर हात उचली ती ऐ, माझा नवरा आहे मी काय त्याला मारायचं का ठेसायचं मी ए पाहिजे फुकणे गप काळ तोंडे ओ पाना काय बोलू राहिली मला सुंदर आता भांडण नको चला घरात बरं नाही नाही हो धनी तुम्ही सांगून ठेवा मी पाहते तवर पाहते नाही तर आपला पारा जर सटकला ना हा तिची पलटी थोडी वैल इडून बाई म्हणजे काय करशील तुम्हाला काय करशील हा? पाय मा भाषण सुटू दे मग तुला दाखवतो काय अहो, करशील बोला ना काही बोला ना हा बोला ना काय काय बोलू राहिली ती तिच्या तोंडाला आहे का टाच घाला ना अगं, हा? शांताई. तिला सांगा ना माझी लग्नाची बायको आहे म्हणून आणि तू एवढी टमाटामा करू तू- राहिली तू- हा? हिचा काय संबंध आहे मला बोलायचा? कारभारी ऐका माझं हा बोल बोल तू बोल का हा, बोल. ऐ, तिला- तू बोल तू बोल त्यांना मारू नको त्यांना मारू नको ऐ! अय भावाने मा नवरा येतो त्याला मारील नाही तर ठिशील त्याला खलबत्यात घालून तो काय बापास तोटा जातो का तो नवरा आहे मा नवरा आहे ना हा, तो नवरा आहे काय
हा? मागून आली चिकाट झाली. लग्न कोणी लावले? मी लग्न लावले. कोणी आणि लावलं? मी ओ हा ओ कारभारी हा, बोल सुंदर आहे. ती म्हणती लग्न मी लावेले आणि मी काय तुमच्या मांग आले का असे नाही नाही मांग नाही आली मग काही तू काय अशी चार चौकात शा- लग्न लावून आली का? का मा बापानी किती खर्च करेल? गुबडा बाई माझ्या नवऱ्याला मारू नको. अहो सांगा ना काही, सांगा ना तिला. सुंदर आहे. गुबडा म्हणून राहिली मला बरं ती. थांब थांब सुंदर आहे, थांब एक मिनिट, काय बोलू नको. शांत हे बघ, तू माझी लग्नाची बायको आहेस. हा माझा हे बघ, माझा जीव आहे तू पण. देवा माझं मला प्रेम आहे तुझ्यावर. नाक ठेवलं नाही तुम्ही या जगात जागायला. खरंच शांत हे बघ, मी आहे ना तुला कधी अंतर देणार नाही, समजलं का? त्यावेळी तुम्ही मला आता लाडी गोडी नका लावू. शांत ऐक हे बघ, तुमचं एवढं प्रेम असतं तर हिच्या या सटवी असू दे, शांती, नको. लग्नच केलं नसतं. हे बघ एवढा राग चांगला नसतो. मी आहे ना तुला तर आयुष्यात कधी सोडणार नाही, तिला पण सोडणार नाही. आपण आहे ना चांगलं सुखानं राहू. दोघींना नाही ना मी चांगलं सांभाळीन. तुमचा किती जीव होता माझ्यावर. नाही, अजून जीव आहे शांते. शांते अगं तुझ्यावर जीव आहेच माझा, बरं का? आणि जीव माझा कधीच तुझ्यावरनं कमी होणार नाही शांते. या बाय मी तुम्हाला सांगते तसं ऐकशन ना. हा बोल बोल. या बाय आता तुम्ही लग्न करून आणलंय तर जाऊ द्या, माझं काही म्हणणं नाही. पण तुम्ही ना तिच्याकडे जास्त राहायचं नाही. मला जसं प्रेम द्यायचे ना पहिले हा. तसंच मला प्रेम द्या. तिला जीव लावायचा नाही जास्त. तिला नुसतं असं कचऱ्यासारखं ठेवायचं तुम्ही. चालेल का? हो हो, तिकडं नका पाहू. नाही नाही, तिला सांगतोय मी. हा आणि या मी बाय, हिला जीव लावीन, बरं का? हा हा? आणि रात्रीचे ना माकडच रात जायचं. बरं ना? हा बरं बरं, मी तुझ्या पैसेच राहील, तू तिला काळजी करू तिला नको. विचारा या सगळ्या अटी मान्य असेल तर मी हिला घरात घेते. बरं हा मान्य मान्य, ना? मान्य. हा, मान्य आहे. बघ ती पण मान्य म्हणती. हा नाही तर परत काय आहे, घरात घेणार आणि मग पुढे जाऊन परत तुंबळकाच्या रोजचे भांडणं होणार, ते नकोय. तसं काय होणार नाही बस. हा आणि या बा तिला कोणतीच वस्तू द्यायची नाही. मला आहे ना तुम्हाला जे सांगितलं ना ते मला आणून द्यायचं घरात. तू जी मागशील ती तुला आणून देईल, हा बस. हा, मग आता तर काय हरकत नाही ना? मग आता तर चला घरात. हा हा, चल. चल. चला शांते हा. हे बघ, तू काय काळजी करू नकोस आणि डोक्याला जास्त त्रास करून घेऊ नकोस. हे बघ कसं आहे, तुमच्या दोघींची भांडणं होऊ नये म्हणून मी आहे ना तिला त्या वेगळ्या खोलीत ठेवणार रे, तू ह्या खोलीत, समजलं? बरं, चालेल. हा मी तिच्यात राहणार नाही. नाही नाही, वेगळे वेगळेच राहतो मी दोघी. तिचं थोबाड सुद्धा पाहणार नाही मी. तुम्ही जर दोघी जवळ आल्या ना, म्हणजे ती कसं असतं, दोन वायरी एकत्र आल्या तर मोठा शॉर्ट सर्किट होतो. हा त्याच्यामुळे आहे ना दोन्ही वायरी मी लांबच ठेवतो. हा आणि तुम्हाला सांगेन ते ध्यानात आहे ना. हा ते पक्का माझ्या लक्षात आहे. अजिबात तिच्याकडे जायचं नाही. आणि नाही जात हा बस. परत ती म्हणाल इकडं पाठवून तिकडं पाठव, मग भांडणं होतील. तुम्हाला हे बी सांगून देते मी. बर बर, हा. आजच्या दिवस तर चला घरात. हा हा चल सुंदर आहे.